सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य आणि शहर दक्षिण अशा तिन्ही मतदारसंघात यापूर्वी भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. सोलापूर महानगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे. राज्य भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे. देश भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे. परवा आपण लोकसभेला पाहिलं असेल की थोडंफार लोकसभेला जनतेने महाराष्ट्रात धक्का दिला त्यांना, आणि त्यांना लोकसभेमध्ये त्यांना धक्का दिल्यानंतर महाआघाडीच्या नावाखाली उद्धव सेना, शरद पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन आणि इतर छोटे पक्ष एकत्र येऊन महायुतीला लढत देत आहेत. सत्तेविरुद्धची लढत आहे, सत्तेविरुद्ध लढत आहे. सोलापुरात गेली 15 वर्षे त्यांची सत्ता आहे. देशमुख साहेब घ्या, शहर उत्तरचं घ्या. पहिल्यांदा शहर उत्तरला 4 टर्म झाले देशमुख साहेब निवडून येत आहेत. ते परिवहन मंत्री झाले, पालकमंत्री झाले. आता कुठलंही पद त्यांचं शिल्लक राहिलं नाही. राज्याचं मुख्यमंत्रीपद व्हायचं राहिले, पण सगळी पदं त्यांना मिळाली, सगळी सत्ता त्यांना मिळाली. परिवहन मंत्री असताना ते आपल्या सोलापूरच्या एस टी स्टँडला कलरसुद्धा देऊ शकले नाही. काय काम करू शकतात मला सांगा? काम न करता फक्त गल्लोगल्ली मंडळामध्ये भांडणं लावणे, गल्लोगल्ली मंडळामधल्या लोकांच्या देणग्या देणे. काय मार्केट कमिटी ताब्यात आहे, एक फ्लो तिकडून आहे, एक इकडे कॉन्टॅक्ट, सगळे कार्यकर्त्याला कॉन्टॅक्ट देणे. लकी चौक ते नवी पेठ पाईपलाईन घालणे, नवी पेठ ते लकी चौक परत पाईपलाईन घालणे. अशा पद्धतीचं काम आता थोडक्यात घ्या ना. सरस्वती चौक ते पार्क चौक पाईपलाईन घालणे, ड्रेनेज लाईन घालणे, रस्ता करणे. परत पार्क चौक ते सरस्वती चौक ड्रेनेज करणे, रस्ता करणे. अशा दुहेरी पद्धतीनं शासनाचा निधीचा गैरवापर करून त्यांच्यावर लिटिगेशन दाखल झालं आहे. नागनसुरे नावाच्या पोराने हायकोर्टात लिटिगेशन दाखल केलं आहे. एवढा भ्रष्टाचार गेले 20 वर्ष चालू आहे आणि सोलापूरच्या विकासाला शून्य आहे. महापालिकेची दुहेरी पाईपलाईन 450 कोटी महापालिकेत शिल्लक आहे. 250 कोटी त्या NCCने दिलेत. पैसे असूनसुद्धा दुहेरी लाईन गेली 5-7 वर्षे 10 वर्षामध्ये करू शकले नाहीत. फडणवीसाच्या घोषणा सोलापुरात झाल्या, विमानतळाची घोषणा झाली, पंतप्रधानांनी विमानाचं उद्घाटन बी केलं, विमानं झालं म्हणून. म्हणजे किती लोक धाडसानं खोटं बोलतात. उद्घाटन झालं तर दुसऱ्याशी चालू व्हायला पाहिजे. आता जाहिरात देतात, इलेक्शनमध्ये जाहिरात देतात, उद्या विमानसेवा गोव्याला चालू, मुंबईला चालू. अरे बाबांनो, तुम्ही उद्घाटन करून 6 महिने झाले रे. एवढं खोटं बोलणारा महायुतीचा पक्ष, भारतीय जनता पक्ष, हिंदुत्वाच्या नावाखाली लोकांना वेडं करतो आहे. उदाहरण घ्या, शहर उत्तरमध्ये देशमुख साहेबांनी गेल्या 20 वर्षाच्या कालखंडात काही केलं नाही. आता शहर मध्यमध्ये देवेंद्र कोटेला त्यांनी तिथं उमेदवारी दिली. कमाल आहे. सगळा भारतीय जनता पक्षातला कार्यकर्ता बाजूला गेला, जो निष्ठावंत कार्यकर्ता बाजूला गेला. आता सगळ्या पक्षामध्ये निष्ठावंताला बाजूला सारणं आणि दरोडेखोरांना पुढे आणणे, खोके घेणाऱ्यांना पुढे आणणे, ही पद्धत सुरू झाली. कसं शक्य आहे? समाजसेवा करणारा कार्यकर्ता, 10-10, 15-15, 20-20 वर्ष राबणारा कार्यकर्ता, जर कुठला पक्ष त्याला न्याय देत नसेल आणि तो जर पक्ष अशा पोरांना उमेदवारी देऊ लागला आणि ही पोरं जर भविष्यात राजकारणाची संस्कृती बदलली. शहर मध्यमध्ये चेतन नरोटे अनुभवी आहे. माझा असा दावा आहे की चेतन नरोटेचा विजय निश्चित होईल. इकडे महेश कोटे आघाडीचा उमेदवार निश्चित होईल आणि तिकडे दक्षिणमध्ये धर्मराज काडादी निष्प्रम येतो. त्याला आघाडीची उमेदवारी द्यायची होती, पण तो अजून टायमाला पक्षांतर्गत काही संघर्ष, तिकीट वाटपाच्या वेळेचा घोळ झाला आणि अमर पाटलांना ती उमेदवारी गेली आघाडीची. परंतु काडादी उभारत आहेत. अमर पाटील आले काय, काडादी आले काय, दोन्ही आघाडीचेच उमेदवार आहेत काय. तेव्हा त्या दोघांतली स्पर्धा ही इंडिव्हिज्युअल भाग आहे. पण अमर पाटील जरी आले तरी ते आघाडीचे उमेदवार आहेत, उद्धव ठाकरे सेनेचे आहेत आणि उद्धव ठाकरे आघाडीतला एक मोठा पक्ष आहे. तेव्हा काडादी आले तरी ते काँग्रेसचे आहेत, काँग्रेस एक मोठा पक्ष आहे आघाडीतला. तेव्हा ते
त्या दोघांचं पण बाजूला ठेवल्यानंतर दोन्ही ह्या मतदारसंघामध्ये सुद्धा काँग्रेसचा इथे चेतन नरोटे निवडून येणार. शाब्दी MIMचा तो शाब्दी आणि कोठे आणि इतर अशी जी लढत दाखवली जाते आहे आडमची वगैरे, तर ही मताची विभागणी निश्चित इथं होणार आहे. त्यामुळं काँग्रेसला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. नसेल तर काम करणारा आडम इथं पुढे येतो आहे. न काम करणाऱ्या माणसाला जनता आता निवडून देईल असं मला वाटत नाही. काम न करता निवडणुका लढणं आणि पैशाच्या जोरावर निवडणुका लढणं ही गोष्ट आता जनतेला मान्य होईल असं वाटत नाही. पैसा हे सर्वस्व समजून जर राजकारण चाललं तर या देशाचा पंतप्रधान टाटा पूर्वीच झाले असते. अनेक टाटाने उद्योग काढले, अनेक टाटाने पैसे, म्हणून टाटा झाले नाहीत पंतप्रधान. त्याचं कारण असं की पैशानं ज्या चिंता येत नाही, पैशानं मतं घेता येतात किंवा वातावरण निर्मिती करता येते, तेवढ्यापुरतं तो विजय होऊ शकतो. परंतु तो अंतिम त्याचं सत्य ते झाकलं जात नाही. निश्चितपणानं शहर उत्तरमध्ये महेश कोटे यांचा विजय निश्चित होईल. शहर मध्यमध्ये चेतन नरोटे यांचा विजय निश्चित होईल. आणि शहर दक्षिणमध्ये त्या दोघांमध्ये फाईट आहे. सुभाष देशमुख भाजपला कंटाळलेले लोक आहेत, सुभाष देशमुख बाजूला जातील, या दोघांमध्ये फाईट.